कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी भागू धन दीदी, हे बघ मला काय सापडलं। काय? खजिनाच सापडलाय मला तर। दाखव बघू। हे बघ। आबलम धन दीदी, अल्बम असतं तेच ते। मी किती शोधला पण मला सापडतच नव्हता। काकीमुळे सापडला। काकीने सगळं बाहेर काढलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं। चला आता हा खजिना लुटूया। हे बघा, हा फोटो बेंद्राच्या दिवशी काढला होता। अगो हे दोघं भाऊ भाऊ ना बेंद्राचा सण लय जल्लोषात साजरं करायचे। ह्यो माझं लगीन झालं ना तवाचा फोटो आहे। हे बघा, ही तुमची आई, घराचा मान सन्मानच होत्या जाऊबाई। तुम्हाला सांगते पोरींनो, मला एकदम बारक्या बहिणीगत ती सांभाळायची, लय जीव लावायच्या। काके सगळे आईबद्दल एवढं वाईट बोलतात, तूच तेवढी तिला मान कसा देते ग? अरे बाळा, एक दाग लागला म्हणून आयुष्यात जी चांगली कर्म केलेली असतात ती काही पुसून जातात का सांग बरं? आणि कुणाच ठाव त्यांना तो डाग त्यांच्या कर्माने लागला होता का त्यांना कोणी लावला होता। पण जाऊबाई लय कर्तबगार होत्या, सारं गाव आदरानं वागायचं त्यांच्याशी। काके आता आमची आई कुठं असेल ग? आशाताई फेमस आहे बघा तुम्ही जेलमध्ये, सगळेच तुमचं कौतुक करत असतात। आज तर स्टुडंट साहेब तुमची आठवण काढत होते, म्हणजे सगळ्या जेलमध्ये ही एकच बाई नीट राहते, वागते। आदर्श कैदी पुरस्कार असताना तर तुम्हालाच दिला असता बघा। मला तर वाटतंय तुमची शिक्षा लवकर कमी करून तुम्हाला लवकर घरी सोडतील। काय मग, जायचं ना लवकर घरी? काके हा फोटो पण वेंद्राचाच आहे का? अगे नाही, अगो ही आपली बैल होती। आपल्या बैलानं बैलगाडीच्या शर्यतीत पुशेगावचं मैदान मारलं होतं, तवाचा फोटो आहे हा। आणि बघा तुमचे बाजी काका, तुमचं तात्या कसलं राजबिंड दिसतात, मिशा बघा त्यांच्या। ए काके, या फॅशनेबल साडीत तूच आहेस ना? काय ते झुमके, काय लिपस्टिक, तू एकदम हिरवीनच होतीस की ग? काकी काय ग? आज सगळं जुनं उकरून बाहेर काढायचा विचार केलाय वाटतं तुम्ही? नाही म्हणजे आठवणींबद्दल बोलते मी। पण काकी मला एक कळत नाहीये, एकीकडे तुम्ही उकरताय काय, दुसरीकडे तीच गोष्ट सजवताय काय? अगं मी कुठे काय सजवते तवा, ते मला रांगोळी काढायला आवडती ना, म्हणून तिथं वाईस थोडी रांगोळी काढली ती। बरं पोरीनो, तुम्ही बघत बसा फोटो, मी आले स्वयंपाक करते। हा हा, काय बाई तुझं काय काय बडबड करते? तिला काय माझा संशय आलाय का काय? का आपली ती अशीच बोलत असेल आणि मीच लई विचार करते। काय करावं मला तर काय कळत नाही। काकी तुमच्या हाताला तर रांगोळीचे रंग आहेत, पण नखात तर माती आहे। या रांगोळीच्या रंगाखाली माती लपवायचा प्रयत्न करताय का तुम्ही? काय काय म्हणते तुळजाबाळा, मला तर काय कळत नाही, काय झालं? खरंच काकी?
काकी आता तरी खरं काय ते सांगा. काय शोधाशोध लावली आहे तुम्ही? काय करताय या घरात? आता माझ्याकडे हा पुरावा आहे. तुम्हाला सगळं खरं सांगावं लागेल. तुम्ही काहीच माझ्यापासून लपवू शकत नाही. तुला खरंच माहिती नाही? काकी मला माहीत असतं ना तर मी इथे येऊन तुम्हाला विचारलं नसतं. अगं तू त्या जालिंदरची पोरगी आहेस आणि तरी बी तुला माहिती नाही मी इथं काय शोधते ते. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? मला तर वाटतंय तुझ्या बापानं मुद्दामून इथं सूर्याशी तुझं लगीन लावलंय का तर इथं सगळं तू शोधावं म्हणून. आणि तुला काही घावलं नाही ना म्हणून आता हिथं मला पाठवलंय त्यांनी. काकी काही काय बोलताय तुम्ही? मान्य की मी त्यांचं रक्त आहे पण मी त्यांच्यासारखी नाहीये. आणि सूर्या आणि माझं लग्न त्यांना जराही मान्य नव्हतं. तो राग अजूनही त्यांच्या मनात आहे आणि म्हणून तर डॅडी सूर्यावर डोकं धरू नये. सूर्यकांत जगताप म्हणजे ही सगळी जमीन सूर्याची आहे? जमिनीचे कागद दाखवून आमच्यात नंदी बैलाला आमच्यावर सोडतात काय? हो. त्या आड्याला वाचता बी येत नाही माहिती आहे आम्हाला. हा कोऱ्या कागदांवर विश्वास ठेव एवढा बी आडणी नाही तो. काकी मला जमिनीचे पेपर्स मिळाले होते पण लास्ट मोमेंटला ते सगळे गायब झाले. लास्ट टाइम मी त्यांच्या विरोधात एक पेनड्राईव्ह सुद्धा शोधून काढला होता. सगळे पुरावे होते पण तोही कुठे गायब झाला मला अजूनही कळलेलं नाही. काकी मी सूर्याला त्याचा हक्क परत मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. किती ग ती गुणाची बाई आहेस माझी. खरंच जिगरवाली आहेस. सत्याची बाजू घेतलीस तू. आणि तुला सांगते देव ना नेहमी सत्याच्या पाठीशी असतो बघ. आता माझा भरोसा बसलाय तुझ्यावर तसा तू बी माझ्यावर भरोसा ठेव. मला त्या जालिंदरनी इथं जरी ते सगळं शोधायला पाठवलं असेल ना पण मी त्याच्या हाती काहीच लागू देणार नाही. मी सगळं सूर्याला मिळून देणार आहे बघ. फक्त आता मी हे जे काय करते ना ते नाही तुला सांगू शकत बाळा. काकी पण मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? मला खरं काय ते सगळं कळलंच पाहिजे. तुम्ही खरंच आमच्या चांगल्यासाठी करत असाल तर मी आणि सूर्या तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला मदत करू. आपण सगळे मिळून लढू. पण काकी सूर्याला जर हे बाहेरून कळलं ना तर तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. मी तुमच्या सोबत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.